रायगडच्या पोलादपूर बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा फटका. पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ. पुण्याच्या दौंडमध्ये संततधार पाऊस सुरू. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीची पाणी पातळी सध्या तब्बल 10 मीटरवर पोहोचली. एसटी स्टँड परिसर जलमय. चिपळूणमधील वाशिष्ठीच्या नदी पाणी पात्रामध्ये वाढ. चिपळूण बाजारपेठेमध्ये पाणी साचायला सुरुवात. नदी पात्राचं पाणी बाजारपेठेतील सखल भागामध्ये घुसलं. वाशिम जिल्ह्यामधील पैनगंगा नदीचा पूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार. पेन टाकळी प्रकल्प 87.19% भरल्यानं प्रकल्पामध्ये सतत पाण्याची आवक. पैनगंगा नदी पात्रामध्ये 16,533 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामधल्या धाम प्रकल्प ओव्हरफ्लो. धरणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पाण्याची आवक वाढली. प्रकल्पाच्या स्वयंचलित दरवाजामधून पाण्याचा विसर्ग. धाम नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.